1 एप्रिलला या सरकारने विजेच्या दरामध्ये दरवाढ केली. शेवटी तुमच्याकडे मंत्र्यांच्या गाड्या घ्यायसाठी पैसे आहे. मला असं वाटतं की राज्यकर्त्यांनी मस्तीमध्ये अहंकारामध्ये येऊ नये. तर नादान नाकर्ते हे शब्द सुद्धा मग कमजोर होतील यांच्यासमोर. ठाकरे सुद्धा निर्णय घ्यायला उशीर लावतील असं मग कधी वाटलं नाही. हे गरिबांच्या प्रश्नापासून समस्यांपासून दूर होण्यासाठी सरकारने स्वतःला गेले 3-3.5 महिने क्वारंटाईनच करून घेतलं. याद राखा, असं सरकार जास्त दिवस दीर्घकाळ टिकत नाही. नमस्कार. लॉकडाऊनचा काळ संपत आलाय. महाराष्ट्रातली जनता आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच महाराष्ट्रातल्या जनतेला अनपेक्षितपणे अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो आहे. अनेक संकटं महाराष्ट्रातल्या जनतेसमोर अनपेक्षितपणे उभी झालेली आहेत. काय आहेत ही संकटं? या संकटावर कोण मात करणार? कोण यातून तोडगा काढणार? महाराष्ट्रातलं सरकार काय करत आहे? RMWनं या विशेष कार्यक्रमाचं आज यासाठीच आयोजन केलं आहे. RMWच्या या स्टुडिओमध्ये आज पुन्हा आपल्यासोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र भाजपाची बुलंद तोफ, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री, माजी वनमंत्री आणि अभ्यासू प्रभावी नेते माननीय सुधीरजी मुनगंटीवार. सुधीरभाऊ, आपलं हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सुधीरभाऊ, गेल्यावेळी आपण आत्मनिर्भर भारत या विषयावर अतिशय सखोल अशी चर्चा केली आणि आपलं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना, वाचकांना अतिशय आवडलं. अनेक प्रतिक्रियाही आल्यात. पण आत्मनिर्भर भारताची संकल्पना अनेकांना आवडली जरी असली तर लॉकडाऊनच्या या बंद काळामध्ये खूप समस्या महाराष्ट्रातल्या जनतेला सोसाव्या लागत आहेत. विशेषतः सगळ्यात मोठी समस्या ती सुरुवातीलाच आली आहे ती वीज बिलाची. 2.25 वीज बिलं, अतिशय वाढीव अशी वीज बिलं आपल्याला आली आहेत आणि आपण आंदोलनसुद्धा केलेलं आहे. काय सांगाल या सगळ्या गोष्टींबद्दल? नाही, असं आहे की आपण सरकारला मायबाप सरकार म्हणतो. एकीकडे आपण संविधानाच्या दुहाई देतो. विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा व्यक्त करत असतो आणि संविधानाच्या माध्यमातून देश किंवा राज्य चालवण्याचा संकल्प करतो. संविधानाच्या डायरेक्टिव्हजमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 41व्या कलमामध्ये अतिशय स्पष्टपणे नमूद केलं आहे की एखाद्याची चूक नसताना त्याच्या जीवनात जर हलाखीचं जीवन त्याच्या वाट्याला येत असेल तेव्हा राज्य सरकारने आपल्या तिजोरीतून त्याच्या पाठीमागे आर्थिक शक्ती उभी केली पाहिजे. आज जेव्हा आपण विजेचा बिलाचा विचार करतो मला कधी कधी आश्चर्य वाटतं की मायबाप सरकार 1 एप्रिलला या सरकारने विजेच्या दरामध्ये दरवाढ केली. बरं, ही विजेच्या दरामधली दरवाढ ही औद्योगिक ग्राहकांसाठी, कमर्शियल ग्राहकांसाठी तर होतीच, पण त्यापेक्षा महत्त्वाचं जे तुमच्या माझ्यासाठी चिंतेची बाब आहे ती म्हणजे गरिबांसाठी होती. 0 ते 100 युनिट पर्यंत वीज वापरणारा जो गरीब आहे, हातावर पोट घेऊन जगतो, ज्याचं आयुष्य म्हणजे फक्त एक संघर्ष आहे, असं सारं आयुष्य, सारं जीवन 0 ते 100 युनिटचं दरवाढ, वीज दरवाढ म्हणजे कुंभकर्ण 6 महिने झोपायचा. पण सरकार कुंभकर्णी झोप घेते का असा प्रश्न मनात यावा आणि 1 महिना निवडणुकीत जाऊन गोडगोड आश्वासन देते का असं वातावरण आपण पाहतोय. खरं तर विजेची दरवाढ ही मागे घेतली पाहिजे आणि गरिबांना 3 महिन्याच्या विजेच्या बिलामध्ये सूट दिली पाहिजे. ऊर्जा मंत्री आपले म्हणाले की वर्क फ्रॉम होम वाढलं या 2 महिन्यामध्ये म्हणून कदाचित वीज बिल जास्त आलाय बा, आम्ही आहोत ते बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं होतं. घर कामाला जाणाऱ्या महिलेचं वर्क फ्रॉम होम काय असेल? काय ज्यांच्या घरी ती घरकाम करते तर त्यांचं फर्निचर घरात घेऊन गेली आणि तिथं पुसायचं काम करते का? म्हणजे त्यांच्याकडचे कपडे घरी जाऊन धुतलेत का? भांडे एखाद्याकडे घरकाम करणाऱ्या महिलेनी त्यांच्या किचनमध्ये भांडे त्यांच्या घरी नेले आणि वर्क फ्रॉम होम केलं.
आपण काय बोलतो? अहो, आमची मागणी ही मध्यमवर्गीय आणि गरिबांसाठी आहे. जे श्रीमंत आहे, जे इन्कम टॅक्स भरतात, जे जीएसटी भरतात, जे सरकारी पगार घेतात, त्यांच्यासाठी मागणी नाही. हा जो माझा भारत मातेचा सुपुत्र आहे, हातावर पोट घेऊन जगणारा, रोजीरोटी करणारा, आयुष्यभर दुसऱ्याची सेवा करणारा, आणि तरीही 0 ते 100 युनिटची वीज वापरणारा, 0 ते 200 युनिट पर्यंतची वीज वापरणारा, कुठं भाजीचा ठेगा आहे, कुठं फुटपाथवर छोटंसं चहाची टपरी आहे. तो काय आता फुटपाथवरच्या चहाच्या टपरीचं वर्क फ्रॉम होम आहे की आता पहिल्यांदा तो टपरीवर चहा करत होता, आता घरी चहा करताय आणि स्वतःच पित आहे ग्राहक म्हणून? मला असं वाटतं की राज्यकर्त्यांनी मस्तीमध्ये, अहंकारामध्ये येऊ नये. ही जी मस्ती असते, अहंकार असतो, जेव्हा गरिबाचा शाप लागतो, गरिबाची बद्दुआ लागते ना, चांगले चांगले लोक जे एव्हरेस्टच्या शिखरावर ते कधी खालती जमिनीवर आले हे त्यांनाही समजलं नाही. याला जोडून एक प्रश्न आणखी विजेच्या प्रश्नाचं आपलं आंदोलन जे आपण तीव्र केलेलं आहे, हे आंदोलन हे वीज बिल दरवाढ मागे होईपर्यंत कायम असेल भाजपाचं? नक्की. तक्षकाय स्वाहा इंद्राय स्वाहा. वीज दरवाढ म्हणजे आमचा तक्षक आहे. आणि आत्ता ही जी काही वीज दरवाढ आहे आणि गरिबांचं वीज बिल, या दोन मुद्द्यावर सरकारनी गरीबों के सम्मान में महाराष्ट्र सरकार मैदान में या पद्धतीने काम केलं नाही तर वीज बिल मागे घेणे, दरवाढ मागे घेणे, हे सरकार सुद्धा यांच्या अशा गरिबांची हाय लागून खालती आल्याशिवाय राहत नाही. मी स्पष्ट शब्दात सांगतो. यालाच एक संवेदनशील दुसराही एक मुद्दा सुधीर भाऊ, जसा आता वीज बिलाचा मुद्दा सर्वसामान्य नागरिकांचा आहे, तसा जो शेतकरी साधारणतः आपण प्रत्येक वेळी हा अतिशय आत्मीय विषय आहे आपल्या सगळ्यांचा, आपण कारण मातीतली माणसं आहोत तुम्ही आम्ही सगळेजण, पण या शेतकऱ्यांना सुद्धा कुठेतरी नाळलं जात आहे. बोगस बियाणांच्या माध्यमातून महाबीजसारख्या कंपनीवर आज गुन्हा दाखल होतो महाराष्ट्रामध्ये, आणि पीक विमा योजनेबाबतही अनेक संभ्रम आहेत. मला असं वाटतं यंत्रणा याच्यामध्ये कुठेतरी कमकुवत आहे असं तुम्हाला वाटतं, किंवा अधिकाऱ्यांवर वचक नाही सरकारचा? नाही, यंत्रणा काही अंशी तर कमकुवत असतेच. शेवटी राज्य कोणाचेही असो, यंत्रणा काही अंशी कमकुवत असते. पण अपेक्षा काय आहे की जिथं चूक आहे, जिथं कमतरता आहे, जिथं 420चा गुन्हा घडला आहे, जिथं मुद्दाम शेतकऱ्यांना त्रास होईल अशी वर्तणूक आहे, वागणूक आहे, तर सरकारने कठोर पावलं उचलली पाहिजे. आता मग काल एका बँकेच्या मॅनेजरचा फोन आला. बँक मॅनेजरनी शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ता कापला, कंपनीला पाठवला. कंपनी म्हणजे आता आम्ही विमा देत नाही, काय करायचो? महाबीज सरकारची कंपनी, तुम्ही नकली बियाणं कसं देऊ शकता? म्हणजे याचा अर्थ ज्यांच्याकडून हे बियाणं तुम्ही महाबीजचा शिक्का लावण्यासाठी घेतलं त्यांची तुमची मिलीभगत आहे. तुम्हाला कितीही मोठी शिक्षा दिली तरी कमी आहे. शेवटी शेतकरी कष्ट करतो, प्रामाणिकतेने भूमातीची सेवा करतो. 1 एकर शेती नांगरायचं असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं चालतो, कडक उन्हात नांगरणी वखरणी करतो, पावसाळ्यात चिखल तुडवतो, थंडीत जागणी करतो. वन्य प्राण्यांपासून आपल्या त्या भूमातेनी त्याच्या परिश्रमाचं चीज म्हणून धान्याच्या रूपात जे सोनं दिलं त्याचं रक्षण करतो. तुम्ही त्याची थेट थट्टा करता का? म्हणजे कर्जमुक्ती अजून पूर्ण दिली नाही. बँक त्यांना आत्ता पीक कर्ज देताना सुद्धा जसं काही बँकेच्या कर्मचाऱ्यांना, मॅनेजरला, अधिकाऱ्यांना असं वाटतं की हा शेतकरी त्यांच्या घरी येऊन त्यांच्या पगारातून पैसे मागतोय, त्याचं घर विकायला सांगतोय, त्याचा फ्लॅट विकायला सांगतोय. अरे त्या शेतकऱ्याच्या कष्टाचा पैसा आहे, तो कर्ज घेतोय, आणि तरी तुम्ही कर्ज देत नसाल तर फक्त प्रशासनाची चूक आहे असं म्हणून थांबता येणार नाही. या संदर्भामध्ये सरकारला घटनेने अधिकार दिलाय, कायद्याचा संरक्षणाचा हातामध्ये आसूड आहे. अशा वेळी आम्ही क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं आम्ही नाव घेतो. त्यांचं पुस्तक वाचायचं, शेतकऱ्यांचा आसूड,
अधिकाराचा कायद्याचा आसूड घेऊन शेतकऱ्यांशी थट्टा करणाऱ्यांना निश्चितपणे कायदेशीर शिक्षा दिली पाहिजे. याबद्दल दुमत असण्याचं काय कारण आहे? अरे शेतकऱ्याच्या डोळ्यातला एक अश्रू जेव्हा भूमातेच्या त्या जमिनीवर पडतो ना, तेव्हा राज्यकर्ते म्हणून आम्ही सुद्धा विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, चिंता केली पाहिजे. अरे ज्याच्या कष्टाचं रोज सकाळी दुपारी संध्याकाळी कधी जेवणाच्या रूपाने नाश्त्याच्या रूपाने आम्ही ते अन्नप्राशन करतो, त्याच्याशी बैमान होता कामा नये. सुधीर भाऊ, खरंच हा शेतकऱ्यांचा तुम्ही जो विषय मांडलेला आहे अतिशय संवेदनशील आहे. कुठल्याही संवेदनशील माणसाच्या मनाला पाझर फुटेल असाच आहे. दुसरा एक प्रश्न, आपणच भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाने नवीन एक आंदोलन जाहीर केलं. दुधाच्या उत्पादक जे शेतकरी आहेत दुधाचे, त्यांच्यापुढे खूप मोठं संकट आहे. कारण हॉटेल्स बंद आहेत, रेस्टॉरंट बंद आहेत, त्यांचे दुग्धजन्य पदार्थ ते तयार होत नाही आहेत. 1,40,40,00,000 लिटर दूध आपल्याकडे दररोज तयार होतं, पण त्याची विल्हेवाट कशी राहावी शेतकऱ्यांसमोर? आपण मागणी केलेली आहे 10 रुपये प्रति लिटरप्रमाणे शासनानं त्याच्यामध्ये अनुदान द्यावं. काय सांगाल या दुधाच्या प्रश्नाबद्दल? शेवटी अनुदान दिलं पाहिजे. हा जो दूध उत्पादक शेतकरी आहे, कष्ट करणारा आहे, जो चांद्यापासून बांद्यापर्यंत विशेष रूपाने मुंबई असेल, ठाणे असेल, अशी जी महानगर आहे, 27 महानगरपालिका, या क्षेत्रामध्ये जो दूध उत्पादक दूध टाकतो, या कोरोना महामारीच्या संकटामध्ये तो आज अडचणीत आहे. बरोबर आहे. मग अडचणीत असणाऱ्या दूध उत्पादकाला, त्या शेतकऱ्याला मदत करणं हे कर्तव्य आहे. सरकारचा अर्थ काय हो? फक्त स्वतःच्या नावासमोर नामदार लावणे, पोलिसांची सुरक्षा घेऊन गाडीमध्ये दौरे करणे, पत्रकार परिषद घेणे, यापेक्षाही मोठं काम आहे. बरोबर. मंत्री म्हणून तुम्हाला जो अधिकार दिला आहे, 12.5 कोटी जनतेमध्ये एक मुख्यमंत्री आहे. हा अधिकार दुसरा कोणालाही नाही आहे. बरोबर. 40 आमचे मंत्री आहेत, हा अधिकार दुसरा कोणालाही नाहीत. तर तुम्ही काय करतात? मला असं वाटतं की सरकारनी आता निद्रेतून जागं व्हावं, धृतराष्ट्राच्या भूमिकेतून बाहेर जाऊन धर्मराजाच्या भूमिकेमध्ये सरकारने यावं, की जिथं कुठं संकट आहे, जिथं कुठं अडचण आहे, या कोविड महामारीतून सावरल्या जात नाहीये, अशांच्या मागे आर्थिक शक्ती उभी करावी. निर्णयाचे आधार, त्यांना निर्णयाचा आधार द्यावा. पण दुर्दैव आहे की ही मागणी करावी लागते का? जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा कशी पोपटासारखे बघायची की दूध उत्पादकाला हा न्याय दिला पाहिजे, आणि आम्ही द्यायचो. आम्ही तेव्हा 5 रुपये लिटरच्या मागे दूध पावडर बनवण्यासाठी अनुदान दिलं, आणि यांच्या हातून पैसा का सुटत नाही? यांना मग कधी कधी आश्चर्य वाटतं की यांचा काही गैरसमज झाला आहे का, की सरकारची तिजोरी म्हणजे यांची काही जागीरदारी आहे? हा पैसा जनतेचा आहे, जनतेचा हिताचा आहे. जनतेसाठी हा पैसा खर्च करताना सरकारने कुठेही मागे पाहता का? अनुदानाचा प्रश्न सुधीर भाऊ, आपण जो मुद्दा उपस्थित केला अतिशय महत्त्वाचा आहे. सरकारबद्दल आपण बोललो आहे, सरकार कसं आहे, धृतराष्ट्रासारखं आहे. पण सुधीर भाऊ, आपणच मध्यंतरी एकदा या सरकारबद्दल, हे सरकार स्थगिती सरकार आहे बा असं बोलला होतात. मला असं आठवतं की आपण अर्थमंत्री असताना आपण महाराष्ट्रातली जी धार्मिक स्थळं आहेत, विशेषतः आता श्रावण महिन्याचा सीझन येतो आहे, श्रावण महिना आता लागला आहे, आपण जी आपली महादेवाची स्थळं आहेत, ज्याला ज्योतिर्लिंग म्हणतो आपण, त्या ज्योतिर्लिंगांना आपण विशेष निधी दिलेला होता. तो निधी कुठेतरी थांबला. तिथली पर्यटनाची कामं, त्या धार्मिक पर्यटनाचं काम कुठेतरी थांबला, किंवा त्याचा काही आढावा या सरकारचं तिकडे दुर्लक्ष आहे. याबद्दल काय सांगाल आपण? नाही, असे अनेक आमचे निर्णय आहे की जे निर्णय या महाराष्ट्राचा समतोल विकासासाठी आवश्यक असतात. म्हणजे एकीकडे पायाभूत सुविधा झाल्या पाहिजे, ज्या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक येतात त्यांच्याही प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आज श्री क्षेत्र भीमाशंकर असेल, श्री क्षेत्र घृष्णेश्वर असेल, श्री क्षेत्र परळी वैजनाथ असेल, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर असेल, श्री क्षेत्र औंढा नागनाथ असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये करोडोच्या संख्येने भाविक येतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. श्री क्षेत्र पंढरपुरातही आपण या दृष्टीने आर्थिक नियोजन केलं. शेवटी लाखो भाविकांची सोय व्हावी. मी निश्चितपणे याच दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यामध्ये ही एक सुद्धा कल्पना आहे, आणि त्या दृष्टीने आपण श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र घृष्णेश्वर याचे सुंदर आराखडे तयार केले
की तिथे येणारा भाविक या वातावरणामध्ये त्याच्या मनात मी कुठं राहायचं, कुठं जेवायचं, कुठं झोपायचं, कुठं खायचं, गाडी कुठं लावायची, या प्रश्नात तू गुंतून राहता कामा नये. अगदी बरोबर. ती व्यवस्था, शुद्ध पाणी मिळत आहे, रस्ते चांगले आहे, गाड्यांचं पार्किंग आहे, बस स्टेशन चांगलं आहे, त्याचं लक्ष एकदा त्या क्षेत्रात आलं की त्याच्या मनात एकदा ओम नमः शिवाय याच्याशिवाय दुसरा जय जयकार असताच कामा नये. एक आणखी दुसरा धार्मिक पर्यटनाचा प्रश्न येत असतानाच दुसरा एक थोडा सामाजिक प्रश्न, आणि तो एक संवेदनशील प्रश्न आहे. आत्ता नुकतीच लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन साजरा झाला. महाराष्ट्रभर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय, नेते काय, सरकार काय, सगळ्यांनी पुष्पांजली वाहिली, फोटोला अर्पण केलं. पण एक गोष्ट या निमित्तानं आठवली सुधीर भाऊ, की आपण अण्णाभाऊ साठेंच्या या शताब्दी वर्षांसाठी काहीतरी 100 कोटी रुपयांची तरतूद आपण केली. पण त्या 100 कोटींच्या तरतुदीचा कुठेही या सरकारकडून, म्हणजे IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी हे 4-4 वेळा मिटिंगा घेतात असं चर्चा लोकांमध्ये आहे. पण अशा काही संवेदनशील विषयांसाठी मात्र या समाजसुधारकांच्या उत्थानासाठी किंवा या समाजासाठी हे सरकार काही करताना दिसते आहे की नाही? तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? नाही, कुठं आहे आपण विश्वभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जे समाजावर ऋण आहे, शोषित, वंचित, अज्ञान, दारिद्र्य, या साऱ्या विषयांवर त्यांचं लिखाण, त्यांचं साहित्य, त्यांची शायरी, त्यांचे पोवाडे असं चैतन्य निर्माण करतं. बरोबर. आणि विश्वभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ती वाक्यही प्रसिद्ध आहे की पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर किंवा मस्तकावर नाही, तर ती श्रमिकाच्या, कामगाराच्या तळहातावर आहे. अगदी बरोबर. जर उद्या मी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कामरूपपासून कच्छपर्यंत या देशाचा सातबारा तयार केला, तर इथं असणाऱ्या प्रत्येकाचं शोषित, वंचित, निराधार, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटिता, अंध, अपंग, दुर्बल सर्वांची नावं टाकावी लागेल. हा काही कुणाच्या बापाचा देश नाही आहे. बरोबर. हा देश ही माझी माता आहे, ही भावना घेऊन लोक काम करतात. आणि तुम्ही विश्वभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात, त्याच्या जन्मशताब्दीला तुमच्यापाशी 100 कोटी, मी 18 जूनला भाषणात स्पष्टपणे सांगितलं की 100 कोटी आम्ही देतोय. आपण मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलंय काल परवा. हो, मी लिहिलं. शेवटी तुमच्याकडे मंत्र्यांच्या गाड्या घ्यायसाठी पैसे आहे, तुम्हाला आमदारांना खुश करण्यासाठी 25-15 मध्ये तुम्ही 1600 कोटी रुपये देता. म्हणजे तुमच्याकडे आमदारांना खुश करता येतं, पण विश्वभूषण अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीला 100 कोटी नसे होते. याद राखा, असं सरकार जास्त दिवस दीर्घकाळ टिकत नाही. आणि म्हणून मी माझ्या परीने प्रयत्न करतो की तुम्ही या दृष्टीने ही मागणी ताबडतोब पूर्ण केली पाहिजे. मी मागच्या वर्षी 1 ऑगस्टला, मला आठवतं, आमचे संजूभाऊ धोत्रे मिनिस्टर, म्हणतो संजूभाऊ जन्मशताब्दी वर्ष आहे, भाऊ पूर्ण शक्ती गावा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, स्वातंत्र्यानंतर 12 दिवसात विश्वभूषण अण्णाभाऊ साठेंचं पोस्ट तिकीट आम्ही 12 दिवसात काढलं. हे स्वातंत्र्यानंतरचा रेकॉर्ड आहे. बरोबर. तर सरकारनी आत्ता जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने जे 100 कोटीची तरतूद केली, ती 100 कोटीची तरतूद द्यायला अडचण नाही आहे. आणि हे 100 कोटी खूप नाही आहे, 1 लक्ष कोटी आमच्याकडे डिपॉझिट आहे. अच्छा. एकट्या मुंबई महानगरपालिकेचे डिपॉझिट हे 56,000 कोटी, म्हणजे 1,56,000 कोटी आमच्याकडे डिपॉझिट आहे. बाकी माहिती मग या क्षणी नाही. 1,56,000 कोटीचं डिपॉझिट असणारा, 32 लाख कोटीचा GSDP असणारा महाराष्ट्र, 4,37,000 कोटीचा यावर्षीचा अर्थसंकल्प आहे. देशातला आमचा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. आणि त्याच्यामध्ये विश्वभूषण अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी पैसे नसतील तर नादान, नाकर्ते हे शब्द सुद्धा मग कमजोर होतील यांच्यासमोर. असा नाकर्तेपणा आमच्या सरकारच्या हातून होता. आणि आणखी एक मुद्दा आता समोर आलाय. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण सुरू असतानाच आपलं जे मागासवर्गीय आयोग आहे, राज्य मागासवर्गीय आयोग, त्याचं जानेवारी 20 मध्ये त्याची मुदत संपलेली आहे. भाऊ, त्याचं पुनर्गठन करण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्या पक्षाच्या नेत्यांनी किंवा आपण मागणी केलेली आहे. हे सरकार त्याही, म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत असताना या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष, तुम्ही कसं बघताय गोष्टीकडे? नाही, साधारणतः
कोरोनापासून वाचण्यासाठी 14 दिवस क्वारंटाईन करतात, पण माहीत नाही हे गरिबांच्या प्रश्नापासून समस्यांपासून दूर होण्यासाठी सरकारने स्वतःला क्वारंटाईन करून गेले 3-3.5 महिने क्वारंटाईनच करून घेतं का? आज हे सरकार निर्णयच करत नाही. म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की टी फॉर ट्यूबलाइट हा थोडा प्रकाश द्यायला उशीर लावतो, पण टी फॉर ठाकरे सुद्धा निर्णय घ्यायला उशीर लावतील असं मला कधी वाटलं नाही. पण फार निर्णयाला उशीर होतो आहे, आणि जेव्हा निर्णय उशिरा घेतले जातात तेव्हा त्याचा मग जो आपल्याला परिणाम सकारात्मक हवा असतो तो तेवढा सकारात्मक होत नाही. भाऊ, हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली. आपण आत्ता लगेच भारताचा 73वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. परिस्थिती बदलत गेलेली आहे. 47 पासून 2020 पर्यंत अनेक वर्ष मधले गेले, अनेक कालखंड गेलेला आहे. मेरा देश बदल रहा है, न्यू इंडियाची संकल्पना मोदीजींनी मांडलेली आहे. या स्वातंत्र्याच्या 73व्या स्वातंत्र्याकडे तुम्ही कसं बघता आणि काय आव्हान कराल लोकांना? नाही, मला एका गोष्टीचा आनंद आहे की जेव्हा आम्ही देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण करू, म्हणजे 15 ऑगस्ट 2022 हा आमच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दिवस यासाठी आहे की देशाचे प्रधानमंत्री यांचाही जन्म स्वातंत्र्यानंतर झाला, आणि साधारणतः आज तरी आपण जर विचार केला तर 85% हे राज्य करणारे नेते, म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री स्वातंत्र्यानंतर आहे, देशाचे प्रधानमंत्री स्वातंत्र्यानंतर आहे. आम्ही उत्साहाने तिरंगा ध्वज हाती घेतो, भारत माता की जय म्हणतो, आनंद आहे, उत्साह आहे, चैतन्य आहे, एनर्जी. पण आत्ता आपल्यावर जबाबदारी आहे की आम्ही 75 वर्ष पूर्ण होताना भारत माता की जय म्हणताना भारत मातेची जय होण्याच्या दृष्टीने कृती केली पाहिजे. आणि सुदैवाने हे खरं आहे. परवाच व्हॉट्सॲपवर कोणीतरी एक गंमत पाठवली. सासूबाई आणि सुनबाईचा संवाद आहे. सासूबाई सुनबाईला म्हणते की सुनबाई, आमच्या काळात आम्ही चुलीवर स्वयंपाक करायचो, फुंकून फुंकून आमचे डोळे खराब व्हायचे, आम्ही विहिरीवर जाऊन कितीतरी तास पाणी ओढायचो. तो सुनबाई म्हणते बरोबर आहे, कारण तेव्हा तुम्ही काँग्रेसला मतदान करायचे. आता आम्हाला काही चुलीवर फुंकावं लागत नाही, कारण आम्ही आता भाजपला मतदान करतो. तो उज्ज्वला गॅस योजना, घराघरात नळ योजना, स्वच्छतेच्या नावाने शौचालय योजना, प्रत्येक घरी दिवा लागावा या दृष्टीने योजना. गमतीचा भाग सोडा, पण स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये असा एक मोठा वर्ग होता, असा मोठा समाज होता की ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या निकडीच्या गोष्टीसाठी सुद्धा खूप संकट सहन करावं लागायचं. पण मोदीजींनी, जर तुम्ही, मी आता निर्णय सांगणार नाही, पण 2-3 निर्णय सांगतो. आयुष्यमान भारत, या देशामध्ये 10 कोटी परिवार, 50 कोटी लोक, या आयुष्यमान भारत योजनेमध्ये त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने संरक्षक कवच दिलं, सिक्युअर केलं. 50 कोटी. आज या देशामध्ये शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना सुरू केली. आता तुम्ही विचार करा, 2009 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 52,000 कोटीची कर्जमुक्ती दिली आणि हात दुखेपर्यंत स्वतःच्या पाठीवर शाबासकी घेतली. 52,000 कोटी स्वतःच्याच हाताने पाठीवर शाबासकी द्यायची. या सरकारने तर दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट टाकण्याचा निर्णय केला, आणि यातून साधारणतः सरकारला 72,000 कोटी दरवर्षी खर्च येणार आहे. पण माननीय मोदीजींनी मागे पुढे नाही पाहिलं. आजही अनेक योजना तुम्ही बघता. माझ्या दृष्टीने 73 वर्ष पूर्ण होताना या 2 वर्षामध्ये आमचे 75 वर्ष जेव्हा स्वातंत्र्याचे पूर्ण होईल तेव्हा आम्ही देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या, देशासाठी जीव कुर्बान करणाऱ्या या आमच्या सर्व देशभक्तांच्या फोटोसमोर अभिमानाने उभं राहून सांगू शकलो पाहिजे की तुम्ही आपलं आयुष्य, आपला प्राण, आपल्या परिवाराची चिंता न करता, हा देश आमचा परिवार आहे या भावनेने या देशाच्या भारत मातेच्या चरणी अर्पण केला, जीव अर्पण केला. आम्ही
जीव गाऊन तुम्ही जो देश जीव अर्पण करून स्वातंत्र्याचा मंगल करुष आमच्या हाती दिला, आम्ही जीव गाऊन या देशाला सुजगाम सुफगाम सोने की चिडिया या देशाला पुन्हा परम वैभवशाली करण्याच्या दृष्टीने काम करण्याचा संकल्प हा मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाला आहे. सुधीरभाऊ, गौरी गणपतीचे सण आता येतात आहेत. लॉकडाऊनचा काळ संपलेला आहे. अतिशय सावधपणे समाजातले प्रत्येक माणूस काळजी घेतोय. तुम्ही आम्ही सगळेजण म्हणजे सॅनिटायझर, मास्क या सगळ्या गोष्टी करतो. आणि गौरी गणपती हा आपला अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला काय आव्हान कराल गौरी गणपतीच्या किंवा श्रावण महिन्याच्या या सणानिमित्त? माझं एकच आव्हान आहे की एस एम एस म्हणजे सुधीर मुनगंटीवार की सुनो नाही. SMS म्हणजे आपला उत्सव साजरा करताना खबरदारी घ्या, सावधानी घ्या. एस फॉर सुधीर नाही, एस फॉर सोशल डिस्टन्सिंग, सुरक्षित अंतर ठेवा. एम फॉर मुनगंटीवार नाही, मास्क लावून व्यवस्थित रीतीने आपलं सर्व उत्सव आनंदाने साजरे करा. आणि एस फॉर सुनो नाही, सॅनिटाईज करा, हात स्वच्छ धुवा. आणि या उत्सवामध्ये पुन्हा एकदा संकल्प करा की आमच्या दृष्टीने हे जे कोरोनाचं संकट आहे हे दूर होईलच, पण यातून हम सब एक है, हम साथ साथ है. आज आम्ही कुटुंब सर्व एकत्रितपणे गेले 3-3.5 महिने, कधी आयुष्यामध्ये मीही विचार करतो की एवढा वेळ मी घरी दिला नाही, पण आता मी बघतो की हम साथ साथ है, बाकी दिवशी हम आपके है कोण. तर आता कमीत कमी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करताना सुरक्षित राहून तो साजरा करावा. आपणही आनंदी राहावं, दुसऱ्यांना आनंदी करण्याची शक्ती ईश्वराच्या चरणी मागावी. आणि या संकटातून ईश्वरचरणी प्रार्थना करत, या संकटावर मात करत माझा देश हा 2022मध्ये 75 वर्ष स्वातंत्र्याचे पूर्ण करताना 1942मध्ये महात्मा गांधींनी आम्हाला चले जाव हे इंग्रजांच्या विरुद्ध शब्द दिला. आम्ही पुन्हा एकदा चले जाव म्हणू, पण 2022चा चले जाव हा निरक्षरतेला आहे, चले जाव गरिबीला आहे, हा अज्ञानाला आहे, चले जाव दहशतीला आहे, चले जाव नक्षलवादाला आहे, चले जाव देशद्रोह्यांना आहे, चले जाव जे वाईट आहे ते चले जाव. आणि ईश्वराच्या आशीर्वादाने या गौरी गणपतीच्या दिवसामध्ये श्री गणेशाच्या चरणी आमची हीच प्रार्थना मनापासून आपण करावी, हीच माझी अपेक्षा आहे. तर हे ते सुधीरभाऊ मुनगंटीवार. तुमच्या आणि माझ्या मनात ज्या प्रश्नांची उकल होती, ज्या प्रश्नांची खदखद होती, ती खदखद सुधीरभाऊंनी दूर केलेली आहे. सुधीरभाऊ, RMWमध्ये आपण आलात आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात, प्रश्नांची उत्तरं दिलीत. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.